तर पुण्याच्या मंचरमध्ये पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। आंबेगाव तालुका पत्रकार संघाकडून खेड, जुन्नर, शिरूर या तालुक्यातील पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं। या एक दिवसीय कार्यशाळेला TV9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत। संपादक झालो त्यानंतर मला अपडेट राहायची गरज होती, म्हणून माझ्या घरी 7-8 पेपर यायचे। त्यानंतर मराठी असतील, मराठी पेपर असतील, कारण की मराठी पेपर जे आहेत देशात मला वाटतं की 2 नंबरला मराठी पेपर खपतात। एक तर हिंदी खपतात, त्यानंतर मराठी खप जर बघितला आपण तर ही पत्रकारिता कधी मरणार नाही। म्हणजे लोक बोलतात की प्रिंट पत्रकारिता कधी मरेल का, किंवा ती पत्रकारिता संपेल का आणि सगळं त्याचं डिजिटलायझेशन होईल का, तर मला स्वतःला वाटतं की ते होणार नाही। पण त्याच्यात जी प्रिंट पत्रकारिता आहे ती कमी नक्की होणार आहे। म्हणजे जर आता समजा मी तुम्हाला काही आकडेवारी दाखवतो की 2004 पासून अमेरिकेत, हा त्या अमेरिकेचे आकडे आहेत, आपल्या इथले आकडे सहसा जास्त उपलब्ध होत नाहीत, तर तिथे 2004 पासून आतापर्यंत 2000च्या जास्तपेक्षा पेपर बंद झाले। जे 2008 ते 2020 मध्ये पत्रकारांची संख्या 43,000हून 33,000वर आली। आणि आताचं जर बघितलं आपण तर अमेरिकेसारख्या प्रगत देशात तिथे 88% लोक हे डिजिटल डिव्हाइसेसवर बातम्या बघतात। 88% म्हणजे किती, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हळूहळू हे आपल्याकडे येणार। कारण की आपल्या देशात जर बघितलं तर आपल्या आताही सध्याही भारतातली जर परिस्थिती बघितली तर जवळपास 63% भारत हा रुरल एरियात राहतो, ग्रामीण एरियात राहतो। आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रात अर्बनायझेशन जे आहे किंवा शहरीकरण आहे त्याचा वेग हा प्रचंड आहे। म्हणजे 2011ची आकडेवारी होती त्यावेळेस 45% महाराष्ट्र हा शहरीकरणात होता। त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारांसमोर जे पुढचं सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे तुम्हाला डिजिटलवर हळूहळू शिफ्ट व्हावं लागेल। डिजिटलवर शिफ्ट झाल्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काही त्यात मला नाही वाटत की त्यात काही हे आहे, कारण की प्रत्येक गोष्ट बदलत राहते, जग बदलत राहतं। तसं अगोदर आपण क्रिकेटमध्ये 5 दिवसाची टेस्ट मॅच बघायचो, नंतर वन डे आली, आता T20 आली, तर लोक फास्ट आहेत। जेव्हा आम्ही बातम्या चालवतो त्यावेळेस बातम्यांचा 2 फॉर्मॅट असतो। म्हणजे 1 तासात आम्ही कोणत्या बातम्या दाखवतो, 1 तासात आम्ही त्यात 2 भाग करतो। एक अर्धा तास म्हणजे आम्ही टॉप अप अवर बोलतो त्याला, की 12 वाजता बातम्या सुरू झाल्या तर टॉप अप अवरला हेडलाईन जातील, त्यानंतर बातम्या जातील, आणि त्यानंतर ऑड अवरच्या बातम्या म्हणजे 12:30 ते 1 काय बुलेटिन जाईल, तर आम्ही त्यात फास्ट बातम्या ठेवतो। आता ही आमची मजबुरी आहे। आता हे लोकांना यात काही माहीत नसतं, त्यात आम्ही फास्ट बातम्या का ठेवतो, आणि जेव्हा आमच्याकडे TRP येतो त्यात त्या 12पेक्षा 12.5चा TRP जास्त असतो। म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा डाटा येतो। जी गोष्ट डिजिटलवर जाते, कोणतीही गोष्ट असो, त्या प्रत्येक गोष्टीचा हा डाटा तुम्हाला उपलब्ध होतो की अर्ध्या तासात लोकांनी काय बघितलं, या अर्ध्या तासात लोकांनी ही बातमी बघितली, किंवा काही बातम्या असतील कधी कधी जसं आता बीडचं प्रकरण झालं